एका जंगलात एक साधू बऱ्याच वर्षापासून तपस्या करत होता। एक दिवस जेव्हा तो झाडाखाली बसून शांतपणे तपस्या करत होता तेव्हा अचानक तिथे पूर येतो। सगळीकडे धावपळ सुरू झालेली असते, पण हे साधू महाराज मात्र आपल्या तपस्येत मग्न होते। यांना माहिती नव्हतं की पूर आलाय। जेव्हा एक व्यक्ती तिथून पळत होता आणि त्याला ते साधू महाराज डोळे मिटून शांततेने तपस्या करत असलेले दिसले, त्याने लगेच साधू महाराजांना सावध केलं, तिथून पळून जायला सांगितलं। पण महाराज म्हणाले की तुम्ही जा, मला देवच वाचवेल। काही वेळानंतर पुराचं पाणी त्या साधूच्या गळ्यापर्यंत येऊन पोहोचलं। तेव्हा तिथले लोक स्वतःला वाचवण्यासाठी नावेत बसून दूर जाऊ लागले। त्यांनी जेव्हा साधूला पाहिलं तेव्हा त्यांनी साधूला नावेत येण्याचा खूप आग्रह केला। ते म्हणाले, महाराज लवकर नावेत बसा, नाहीतर तुम्ही पाण्यात बुडून जाल। पण साधू महाराज ऐकायलाच तयार नव्हते। ते म्हणाले की तुम्ही जा, माझा देवच मला नक्की वाचवेल। शेवटी ते लोक सुद्धा नाव घेऊन तिथून निघून गेले। थोड्या वेळानंतर जेव्हा पाणी वाढत चाललं होतं तेव्हा साधू महाराज एका झाडावर चढले। नेमकं तेव्हा तिथून लोकांना वाचवण्यासाठी आलेलं एक हेलिकॉप्टर चाललं होतं। जेव्हा त्यांना झाडावर साधू महाराज दिसले तेव्हा त्यांनी त्यांच्यासाठी एक दोरी फेकली आणि त्यांना ती दोरी पकडून वर येण्यास सांगितले। पण साधू महाराज पुन्हा म्हणाले की तुम्ही जा, मला माझा देव नक्की वाचवेल। आणि ते हेलिकॉप्टर सुद्धा तिथून निघून गेलं। हळूहळू पाणी वाढत चाललं होतं आणि पुराचं पाणी त्या साधू महाराजांच्या डोक्यावरून वाहायला लागलं आणि शेवटी साधू महाराज पुराच्या पाण्यात मरण पावले। मेल्यानंतर जेव्हा ते देवाजवळ पोहोचले तेव्हा ते देवाला म्हणाले की मी तुमची इतकी तपस्या केली, रात्रंदिवस तुमची प्रार्थना केली, तुम्ही मला का नाही वाचवलं? तेव्हा देव म्हणाले, अरे मूर्खा, तुला वाचवण्यासाठी 3 वेळा मीच त्या लोकांना पाठवलं होतं। मित्रांनो, आपलं कर्म चांगलं असलं तर देव आपल्याला कोणत्याही निमित्ताने आपल्याला वाचवण्याचं काम करतो। पण आपला घमंडीपणा आपल्या हातून वेगळंच काही घडवून आणतो आणि अशीच आलेली संधी आपण आपल्या अहंकारामुळे गमावून बसतो। मित्रांनो, कथा आवडली असेलच, मित्रांनाही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन कथेसह, तोपर्यंत नमस्कार।